पाटण तालुक्यामध्ये सलग 3 दिवस मुसळधार पाऊस आहे। मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून सुद्धा पडलेली आहेत। आढावा घेतलाय या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळतोय आणि याच्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढ झालेला आहे। अनेक ठिकाणी घरांचे काही भाग कोसळलेले आहेत। आता या सगळ्या परिस्थितीला स्थानिक प्रशासन कशा पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीला हाताळतात हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत आपले पाटण तहसीलदार सर, काय सांगाल ज्या पद्धतीनं या ठिकाणी आता अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतोय, काय उपाययोजना आहे आतापर्यंत? साधारण जेवढा पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये किती जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे का, या सगळ्या संदर्भामध्ये काय माहिती आहे? नमस्कार। पाटण तालुक्यामध्ये गेले 3 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे 7 ते 8 ठिकाणी रस्त्यावर झाडं कोसळण्याचा प्रकार घडलेला आहे। स्थानिक प्रशासन, पीडब्ल्यूडी आणि सर्व यंत्रणा यांच्या माध्यमातून सर्व रस्ते क्लिअर करण्याचं काम केलेलं आहे। आतापर्यंत पाटण तालुक्यामध्ये एकूण 50 घरांचं अंशतः नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर 2 म्हैशी पशुधनांचं मयत झालेले असून त्या अनुषंगानं स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तलाठी आणि इतर सर्व प्रशासन, ग्रामविकास विभाग, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे तयार करून त्यांना लाभ देण्याचं कामकाज केलं जात आहे। या माध्यमातून सर्व स्थानिक नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की पर्यटन स्थळाच्या ठिकाणी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असताना त्या ठिकाणी विनाकारण कोणतंही काम नसताना विनाकारण प्रशासनाला कुठल्याही प्रकारे अडचण येईल असं प्रकारे वागू नये। प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिकेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत आहे। कॅमेरामॅन संकेतसह मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।